हा मंत्र हा या ठिकाणी राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यातील जो बॉर्डर भाग आहे या भागातील हे मंदिर आहे। आणि या मंदिराचं विशेष वैशिष्ट्य असं आहे की या 1965 मध्ये जे युद्ध झालं होतं, या युद्धामध्ये पाकिस्तानने जे तोफगोळे टाकले होते, ज्या मिसाईल टाकल्या होत्या तत्कालीन मिसाईल, त्या मिसाईल या भागामध्ये येऊन पडल्या आणि या भागामध्ये येऊन पडल्यानंतर त्या मिसाईल फुटल्या नाहीत आणि या ठिकाणी जे BSFचे जवान आहेत, जे आर्मी जवान होते, या सगळ्यांना त्यापासून संरक्षण मिळालं। आणि त्यामुळे एक प्रथा परंपरा आहे, एक अशी आख्यायिका आहे की त्यामुळेच BSFचे जवान या मंदिरामध्ये विशिष्ट पद्धतीने या मंदिराची पूर्ण देखभाल करतात। या मंदिरामध्ये पूजा अर्चा BSFच्या जवानांकडून केली जाते आणि त्यामुळे हे मंदिर या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण ठरत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत जर आपण या मंदिरामध्ये जर आपण हे सगळं पूर्ण मंदिर या ठिकाणी पाहू शकतो, मंदिर आहे त्या तनोट मातेच्या कृपेनेच BSFच्या जवानांना संरक्षण मिळालं, आर्मीच्या जवानांना संरक्षण मिळालं आणि भारताची जी संपूर्ण आर्मी आहे ती सुरक्षित राहिल्याचं सुद्धा एक आख्यायिका या सगळ्याच्या पाठीमागे सांगितली जाते। आता आपण अगदी काही सेकंदामध्येच आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने जे तत्कालीन बॉम्ब या ठिकाणी येऊन पडले होते त्याचं कलेक्शन सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। हे बॉम्ब आपण पाहू शकतो, चमत्कार द्वारा ना फटने वाला पाकिस्तान का बम असं या ठिकाणी लिहिलेलं आहे। आणि 1971च्या युद्धामध्ये जे काही तत्कालीन दृश्य आहेत ते सुद्धा या ठिकाणी दाखवत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्याबरोबरच जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 1965चे जे युद्ध पाकिस्तान सोबत झालं होतं, तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली ते तत्कालीन फोटो सुद्धा जे बॉम्ब या ठिकाणी येऊन पडले, या परिसरामध्ये येऊन पडले, त्याचं सुद्धा कलेक्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी जे तत्कालीन रॉकेट होते ते न फुटलेले रॉकेट सुद्धा या ठिकाणी त्याचं कलेक्शन आहे। आणि त्याबरोबरच या ठिकाणी सांगण्यात आले भैरवसिंह राठोड म्हणजे बॉर्डर फिल्ममध्ये सुनील शेट्टी यांनी ज्यांचा रोल केला होता ते भैरवसिंह राठोड यांचं सुद्धा या ठिकाणी कलेक्शन असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्याबरोबरच अनेक असे वेगवेगळे बॉम्ब आणि रॉकेट आहेत ते सुद्धा या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतं। एकंदरीत तनोट मातेच्या कृपेनेच भारतीय सेनेला मोठ्या प्रमाणावरती विजय मिळाला आणि त्यामुळेच या भागामध्ये आर्मीद्वारा या सगळ्या मंदिराची देखभाल केली जाते, पूजा अर्चा केली जाते। आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर हे मंदिर हे आर्मीद्वारा या मंदिराची जपणूक सुद्धा केली जाते आणि आर्मीच्या सगळ्या जवानांची, BSFच्या जवानांची या मंदिरावरती प्रचंड अशी श्रद्धा असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत त्यामुळेच तनोट मातेचं मंदिर हे आर्मीच्या जवानांसाठी एक मोठं श्रद्धास्थान असल्याचं पाहायला मिळत आहे। भरत मोहोळकर, साम TV न्यूज, तनोट, राजस्थान।